नमस्कार करते. स्वभाव होती बॉस. अहो तुम्ही पण आबाचे नमस्कार करा. नमस्कार आबास. आपण नमस्कार करा. अहो नीट वापरून नमस्कार करा. काय मोठे जागेदार लागून गेला की काय? असू दे का वाकलं की नाही माझा बॅलन्स जातोय आणि बॅलन्स गेला तर गाडी पलटी व्हायचे चान्स राहतात म्हणून मी वाकत नाही. अरे लय सांगावं लागतं बा तुम्हाला. एकदा सांगितलं कळत नाही होय. ए बाई असं म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर ढकलू नकोस. आमचा काही नेम नसताय. आम्ही काय गाव्यांचे हातात धरून वडतोय. काहीतरी सुटलं तर म्हाताऱ्या माणसाचं. अहो बा आलेच बघा हे नीट समजावून सांगा या ना. काय रे पांडू, काय अवस्था करून घेतली स्वतःची. अरे 4 महिने झाले. 4 महिने झाले मला कधी बोलले नाहीस ते. अरे गाढवा मला बोलू तरी दे. 4 महिने 4 महिने झाले. अगं आधी नाही का सांगायचं, इंग्लिशच मारलं असतं. अरे पांडू ऐकू तरी विशील का. अरे बायकोला 4 महिने झाले असं नाही म्हणालो. नाही अरे मी तुला बोलवण्यात धाडतोय 4 महिन्यापासून असं म्हणायचं होतं मला. कधी बाबा झाल्यावर. अरे पांडू आणि आज उगवलाच रे. आबा रोज उगवायला मी काय सूर्य आहे काय चंद्र आहे. मी आपला धूमकेतू प्रमाणे अधून मधून. आबा मी एक मुक्त वाघ आहे. वाघ कुठेही आणि कधीही. अहो आबा वागावणं आठवलं. परवा हा माणूस दारू पिऊन चक्क जंगलात झोपून आलाय आणि यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काय करायचं आबा. काय रे पांडू जग जंगलात गेलास आणि राहिलास. अहो आबा मुद्दाम कोण जातंय वय. मी आपला सरळ घराकडे येत होतो पण वाट सारखी आपली वाकडी वाकडी वाकडी. मी पण वाट सोडलो नाही आबा. मी पण वाकडा वाकडा वाकडा. हल्ली वाटा पण काय वाकड्या झाल्यात नाही आबा. अहो किती सरळ चालायचा प्रयत्न केला तरी वाकडच घेऊन गेली. आणि तिथं जाऊन माझ्या लक्षात आलं की माझं कुठेतरी इंडिकेटर लागलं आणि वाट मला जंगलात घेऊन आली. अरे मग माझ्या लक्षात आलं की माझा कुठेतरी बॅलन्स गेला आणि रस्ता चुकला. अरे मग काय केलास. मग काय थेट वाघ माझ्या पुढ्यात. मी पण घाबरलो नाही आबा. हायवाड मारलेलो. वाघाला म्हटलं हे वाघ माझ्याशी नीट वाघ. अरे मग वाघाने पडला केला नाही तुझा. अरे मग घरी कसा आलास. अहो मग काय असं म्हटल्यावर त्याला राग आला आणि ते रागाने खर्र करायला लागला. मी त्याला सांगितलं खर्र करून थुकायचं नाही माझ्या अंगावर नाहीतर बॅक मारून वकील बघ तुझ्या अंगावर. मग ते घाबरलं आणि परत खर्र करायला लागलं. मी ते बघितलं. माझी बी जरा फाटलेलीच. तसाच माघारी फिरलो आणि कराट घराकडे. अरे मग वाघाने पडला केला नाही तुझा. पाठलाग नुसता पाठलाग केला नाही 2 वेळा ओव्हरटेक सुद्धा केला तरी सापडला नाही. कसा सापडणार. माझं पळणं काय धड आहे. कधी इकडं कधी तिकडं कधी इकडं कधी तिकडं. अहो पुढचं पाऊल कुठं पडणार माझं मला माहिती नाही आणि वाघाला काय घंटा करणार. त्याच्यामुळे त्याचा अंदाज. अहो ते तुमचं वापरून राहू द्या. अहो आबा यांना विचारा केव्हापासून दारू सोडणार ते. घ्या. हे म्हणजे असं झालं नागड्यापाशी उघडं गेलं आणि रातभर थंडीनं मेलं. अगं आधी त्यांचा पोरगा तरी सोडू दे दारू मग माझं काय ते बघूया. खरं आहे पांडू तुझं. अरे मी पण भरपूर प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
तसं पाहायला गेलं तर मला तुला सांगण्याचा काही हक्क नाही, पण त्या बिचारीसाठी काही तुटतंय रे माझं. तिचे त्रास मला बघत नाही. मला मुलगी नाही म्हणून मी हिलाच माझी मुलगी मानतो. तिला कधीच मी मजुरासारखं वागवलं नाही. पाडू अरे अशाने एक दिवस मेलास तर त्या विचारते रे काय. ह्या शू बोलणाऱ्या म्हटलं तर म्हणे मांडवाला आग लागली. असलं खोडपणी बोलतोय आबा. मंदा आबांना तेवढं पैशाचं सांग बघू. हो हो सांगते. अर्जंट आहे म्हणून सांग. अर्जंट आहे म्हणून सांगते. तलाट्याचं नाव सांग. तलाट्याचं पण नाव सांगते. PDO बी सांग. PDOचं पण सांगते. पण आबासाहेब का सांगतात ते मान्य करा. मंदा पोरी तू आज जा कामाला लाग. मी समजतो त्याला. आबा मला त्यांचा वैताग आलाय बघा. नीट समजावून सांगा एड्याला. अगं निघ तू. जा जा मोसबा करू नको जा.